तर हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर तुम्ही बघू शकताय आम्ही कुठेतरी बाहेर चाललो होतो। आज तर वीकेंड होता, सॅटर्डे संडे होता आणि मुलांनाही शाळेला सुट्टी होती, म्हणून आज सकाळी आम्ही पेपरमध्ये न्यूज वाचली होती की आपल्या पुण्यामध्ये एक छान जे आहे असं विमानाचं जे आहे असं एक प्रदर्शन आहे। तर तुम्हाला मी पूर्ण दाखवणारच आहे आम्ही कुठे चाललोय किंवा आम्ही ते प्रदर्शन कुठे बघितलं, त्याचा पत्ता काय आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आम्ही सकाळी ती न्यूज वाचून आम्ही निघालो होतो त्या गॅलरीमध्ये बघण्यासाठी आणि सकाळी सगळं आवरून आम्ही तिथे गेलो होतो। ते खूप साऱ्या प्रकारचे आम्ही तिथे विमानं बघितली आणि खूप सारी अशी माहिती बघितली। तर तुम्हालाही ती माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आपल्या पुण्यात खूप जवळ आहे, त्याच्यामुळे आपल्या लहान मुलांना सुट्टीचे दिवस आहे, तुम्ही तिथे जाऊन त्यांना भेट देऊ शकताय। तुम्ही ते बघू शकताय, बाळासाहेब देवव्रत एव्हिएशन गॅलरी असं तिथं त्याचं नाव आहे। आणि हे जे आहे त्याचं लोकेशन जे आहे त्याचं पूर्ण डिटेल्स ॲड्रेस जो आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आणि तसंच जर सांगायचं झालं तर त्याचं लँडमार्क आहे बालगंधर्वजवळ, जे की आपल्या पुण्यामध्ये आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल। तर आम्ही तिथे गेलो होतो, तिकीटही खूप रिजनेबल आहे। काय रेट आहे तिकिटाचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। हार्डली 20-25 मिनटं लागले, कारण की सकाळी ट्रॅफिक नव्हतं आणि ह्या ज्या मॅडम होत्या त्या आपल्याला पूर्ण तिथली माहिती सांगतात। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। फ्रेंड, मी तुम्हाला दाखवलंच होतं की आपण कुठे आलोय आणि काय आलोय आणि कशासाठी आलोय। तर इथे त्या मॅडम आहेत, तर त्या आपल्याला माहिती देणार आहे। जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की आवर्जून या आणि जे पूर्ण डिटेल्स आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे, तर ते पूर्ण चेक करा। चला आता मग तुम्हाला दाखवते मॅडम काय माहिती देणार आहेत आपल्याला। त्याच्यामध्ये विमानाचा शोध कोणी लावला, कसा लावला, माणसाला आपणही उडू शकतो ही आयडिया कशी होत्या काही हवेत जे उडणारे पक्षी असतात त्यांना म्हणून, किंवा दंतकथांमध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये जी देवादिकांचे रथ घोडे असतात, जसं की विष्णुदेवाचं गरुड हे आसन असतं, रावणाचा रथ आहे, अगदी तसंच की त्यालाही असं वाटलं की माणूसही उडू शकतो। द नेक्स्ट वन इज 1480 मध्ये लिओनार्डो विंची या शास्त्रज्ञाने ऑर्निथॉप्टर नावाचं हे चित्र डिझाईन केलं, ज्यामध्ये त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की माणसालाही पंख, माणूसही उडू शकतो। आणि त्यांचं दुसरं डिझाईन म्हणजे एरियल स्क्रू, जे त्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये वापरायचं, प्रेझेंट डे हेलिकॉप्टरमध्ये त्याचा वापर करायचा। द नेक्स्ट वन इज हॉट एअर बलून। हॉट एअर बलून हे 1783 मध्ये मॉन्ट लिफर ब्रदर, जोसेफ आणि मिसेस जे फ्रान्सचे होते, यांनी याला बनवलेला आहे। तर हा पूर्ण बलून हॉट एअर बलून हायड्रोजन या गॅसपासून बनवलेला आहे, जेणेकरून तो हवेमध्ये जास्त काळ टिकेल आणि खूप उंच जाईल। तर याची पहिली फ्लाईट, जसं की आपण विज्ञान लॅबमध्ये कसं पक्षी, प्राणी, जे प्राणी असतात, मांजर किंवा उंदीर यांच्यावर जशी आपण टेस्ट घेतो, तसे त्यांनी यांची पहिली टेस्ट बदक, मेंढी आणि कोंबडा या 3 प्राण्यांवर घेतली होती। आणि त्याची पहिली फ्लाईट ही 8 मिनिटाची होती आणि त्याला 1 लाख लोक साक्षीदार होते त्या काळामध्ये। द नेक्स्ट वन इज ग्लायडर। तर डॉक्टर जॉर्ज केल, तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता, तर डॉक्टर जॉर्ज केल यांनी एक विदाऊट इंजिन विमान असं बनवलं होतं त्यावेळी। त्यांना त्यांच्या ग्लायडरने त्यांनी ते पंखांना स्टॅबिलिटी द्यायचं काम ते करत होते। आणि त्याचा पहिला प्रवास हा एक अननोन मुलगा आहे, ज्याचे नाव कशामध्येच मिटण्याचे नाही। द नेक्स्ट वन इज फर्स्ट मॅन इन मध्ये 120 फूट डिस्टन्स कव्हर अप केला होता। आणि हे विमान तुम्हाला आताच्या अमेरिकेतल्या द फ्लाइंग म्युझियम, नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम मध्ये बघायला मिळेल। द नेक्स्ट वन इज एअरशिप अँड जेटली। तर याचा वापर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये केला होता। हे पूर्ण कापडापासून आणि लाकडापासून बनवलेलं आहे। पण त्या काळी काय झालं की हवामानात ATC सोबत वगैरे आपला काही कॉन्टॅक्ट नव्हता, तर त्यामुळे हवामानातल्या बदलामुळे याचा ॲक्सिडेंट झाला, तर त्यामुळे त्याचा वापर कमी झाला। पण आता सुद्धा कमी पैशात याचा वापर सुरू आहे। नेक्स्ट वन इज महर्षी भारद्वाज। तर यांनी 6500 वर्षांपूर्वी वैमानिक शास्त्र नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये ऑलरेडी लिहून ठेवलं होतं की विमानाची रचना कशी असेल, विमानाचे रूट्स कसे असतील, विमाना पायलटचा ड्रेस कोड कसा असेल, हे असे 32 बेसिक स्किल्स त्यांनी ऑलरेडी लिहून ठेवले होते। आणि यांनी थेअरी केली आणि यांनी प्रॅक्टिकल केलं। द नेक्स्ट वन इज फादर ऑफ इंडियन एव्हिएशन JRD टाटा। तर हे यांना आपलं पहिलं फर्स्ट पायलट लायसन मिळालं आहे। शिवाय पहिली फर्स्ट कमर्शियल एअरलाईन सुद्धा यांनी स्टार्ट केली आहे, टाटा एअरलाइन्स, जिचं दुसऱ्या महायुद्धानंतर नाव एअर इंडियामध्ये कन्वर्ट झालं। तर नेक्स्ट वन इज आपण असा विचार करतो की भारतासारख्या देशामध्ये कुठल्या मराठी माणसं आहे, तर हे याचं विमान होतं मूर्त सखा नावाचं। तर तुम्ही विचार कराल की मूर्त सखा म्हणजे काय, तर मूर्तचा अर्थ हवा आणि सखा म्हणजे मित्र, तर हवाई मित्र म्हणून त्यांचं विमान आहे। तर ते त्यांनी त्याचं उड्डाण त्यांनी 2000 पेक्षा जास्त विमानांचं उड्डाण केलेलं आहे। कोणासमोर, तर सयाजीराव गायकवाड आणि महादेव गोविंद रानडे यांच्यासमोर, आणि ते 1000 फुटापर्यंत उंच गेलेलं होतं। शिवाय त्यांच्या विमानांमध्ये त्यांनी काचेचा जो पारा असतो त्या पाऱ्याचा वापर
याचा प्रूफ कुठल्याच एका पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये नाही, फक्त केसरी नावाच्या वृत्तपत्रामध्ये आहे. अदरवाईज त्याचं कुठंच काही नॉमिनेशन नाही. आणि ही सगळी माहिती आपल्याला व्हिडिओद्वारे सुद्धा मिळते. शिवाय इथे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही एकदा वाचू शकता. हे व्हिडिओ लावतोय दाखवणार आहोत. जसं की हे केबल, विंग, इंजिन, हॉरिझॉन्टल स्टॅबिलायझर, वर्टिकल स्टॅबिलायझर आणि हे व्हील. तुम्ही दोघं ट्राय करणार या. तर फ्रेंड, तुम्ही बघितलं आपण ज्या एव्हिगेशन गॅलरीमध्ये गेलो होतो तिथे त्या मॅडम होत्या. त्या इतक्या छान माहिती देत होत्या की खरंच मुलांनाही खूप आनंद वाटला. आणि भारताच्या स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत इथे आपल्या लहान मुलांना सगळं शिकता येणार आहे आणि बघता येणार आहे. तिथे मुलं ट्राय करू शकता. तुम्ही बघू शकताय त्या मॅडम जे आहे ते मुलांना विचारत होते की तुम्ही ट्राय करणार आहात का. तर इथे तुमची स्कूल किंवा कॉलेजचे जे मुलं असतात इंजिनिअरिंग करणार तेही ते जाऊन तुम्ही भेट देऊ शकताय. आणि तुमच्या स्कूलच्या छोट्या मुलांना तुम्ही ते नेऊन प्रत्यक्षात पूर्ण प्रॅक्टिकल करून इथे तुम्ही त्यांना माहिती देऊ शकताय. तसं त्यांचे बोर्डही लावलेले आहे आणि डिजिटल बोर्डही यांच्याकडे आहे की जो आपल्याला तो व्हिडिओ प्ले करतात आणि त्याच्यानुसार आपल्याला पूर्ण माहिती दिसते. तसेच त्यांनी इथे फ्लॅश बोर्डही लावलेले आहे की त्याच्यावरची माहिती वाचून आपण सगळे जी माहिती आहे तिथली त्यांच्या इथे ती घेऊ शकतो एव्हिगेशन गॅलरीची. आणि यांची गॅलरी जी आहे ती 3 मजली आहे. प्रत्येक सेक्शनला प्रत्येक मजल्यावर त्यांची वेगवेगळे जे आहेत तसे डिपार्टमेंट आहे की स्टेप बाय स्टेप म्हणजे सुरुवातीचं विमान कसं होतं किंवा आपले जे राईड बंधू आहेत त्यांचं आपल्याला फक्त नाव माहिती आहे, त्याच्या आधीचे किंवा त्याच्यानंतरचे अशी माहिती नाही. तुम्ही बघू शकताय इथलचे आतापर्यंतचे सगळ्यात भारी विमान किंवा सगळ्यात मोठे विमान, फायटर प्लेन किंवा त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल किंवा ही जी गॅलरी तुम्हाला बघायची असेल तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्याचे जे डिटेल्स आहे, जर काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही DM करू शकताय, कमेंट करू शकताय. त्याचा मी ॲड्रेस जो आहे आणि टायमिंग जो आहे त्याचा सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजल्यापर्यंत असं असणार आहे. तर ही जी गॅलरी आहे पूर्ण त्याला सुट्टी रविवारी किंवा सॅटर्डे संडे अशी सुट्टी नसते. पूर्ण आठवडाभर ही गॅलरी चालू असते, वर्षभर गॅलरी चालू असते. तर इथे तुम्हाला जे आहे पूर्ण फायटर प्लेन किंवा आपण जे नेव्हीमध्ये वापरतात आपल्या इथे किंवा जे पोलीस लोक जे ट्रेन वापरतात किंवा प्लेन वापरतात ते कशासाठी वापरतात याची पूर्ण डिटेल्स माहिती जे आहे ते मॅडम आपल्याला देत असतात. आणि इथे व्हिडिओद्वारे इथे आपल्याला माहिती कळते. तसंच इथे ड्रोन किंवा प्रॅक्टिकल जेव्हा मुलांना माहिती नसतं आपण बऱ्याचदा मुलांना दाखवतो की हे असं आहे की तसं आहे. बघू शकता इथे जे आहे त्यांनी मिनी एअरपोर्ट बनवलेला आहे की जेणेकरून आपण मुलांना पूर्ण डिटेल्स माहिती देऊ शकतो की ते ड्रेस कोड आहे, पायलटचा ड्रेस कोड कसा असतो किंवा पायलट जे असतात त्यांचा ड्रेस कोड काय असतो, फायटर प्लेन कुठे असतो किंवा 26 जानेवारी 15 ऑगस्टला जे विमानं आपल्याला दिसतात टीव्हीवर ते कसे असतात तेही मुलांना तुम्ही ते छोटेसे मॉडेल जे बनवलेले आहे ते दाखवू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला यांचा खूप छान पॉईंट वाटला, जर कोणाला पायलट ह्या क्षेत्रामध्ये आपली करिअर करायचं असेल किंवा पायलट व्हायचं असेल तर जॉब व्हॅकन्सी असते त्यांच्याकडे आणि त्याच्यासाठी लागणारी पूर्ण माहिती त्या मॅडम आपल्याला देतात. आणि तिथे त्यांनी फ्लॅशबोर्ड लावलेले आहे की आपल्याला जर पायलट व्हायचं असेल त्यासाठी आपल्याला कुठली परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागते किंवा त्यासाठी किती एज लागतं त्याची पूर्ण माहिती तिथे दिलेली आहे. तसं तिथे तुम्ही बघू शकता पॅरा रायडिंग किंवा जे आतापर्यंतचे सगळ्यात भारी आहेत ते सगळे शास्त्रज्ञ त्यांचं इस्रो त्याचे असे व्यवस्थित जे आहे ते सगळे असे ते मॉडेल लावलेले आहेत. तर तुम्ही एकदा नक्की याला व्हिजिट करा. आपल्या पुण्यामध्ये खूप बालगंधर्वजवळ आहे ही गॅलरी, तर नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक